आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण लवकरच। समर स्पेशल गाड्यांची घोषणा। मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीची 127वी बैठक मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजू श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर विभागातील रेल्वे सेवा संदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान मिरज जंक्शनच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी दिली। तसेच कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आणि कोल्हापूर मिरज कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व सुकुमार पाटील यांनी केली। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून कोल्हापूर मिरज कलबुर्गी, कोल्हापूर लातूर, मिरज जयनगर आणि कोल्हापूर कटिहार या मार्गावर सकाळच्या सत्रात समर स्पेशल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। भिलवडी स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचे रखडलेले काम पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले। ताकारी स्थानकावर कोयना एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून महाराष्ट्र एक्सप्रेससाठीही प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। सह्याद्री एक्सप्रेसला नवीन क्रमांकासह खडकीपर्यंत चालवण्यात येणार असून पुढील 2 महिन्यानंतर ते पनवेलपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। मिरज हजरत निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसच्या सुटण्याच्या वेळेत अर्धा तास बदल करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली। तसेच मिरज पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ विशेष डेमो गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। सांगली परळी एक्सप्रेससाठी डेमोऐवजी ICF डब्यांची रचना देण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। या बैठकीस महाप्रबंधक राजू श्रीवास्तव, DGM कुश किशोर मिश्रा, ADGM अमित मंडल, उमंग दुबे, मिलिंद हिरवे, डॉ. स्वप्नील नीला यांच्यासह सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, सुकुमार पाटील, शिवनाथ बियानी, बाबा निंबाळकर आदी उपस्थित होते।